कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात होते ती उत्तम तयारीने. आणि आपलं लोणचं, त्याला तर हे अगदी तंतोतंत लागू होतं, कारण वर्षभर टिकणाऱ्या चवीचा जो पाया आहे ना, तो इथेच, ह्याच तयारीमध्ये रचला जातो. आता हे बघा, परफेक्ट लोणच्याचं सगळं रहस्य ना या साध्या सोप्या घटकांमध्येच दडलेलं आहे. कैरीचा आंबटपणा, मसाल्यांचा तो खमंगपणा आणि मिठाचा खारटपणा. या सगळ्यांचा मेळ बसणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रमाण इकडे तिकडे झालं नाही पाहिजे. अच्छा, आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. कैऱ्या पूर्णपणे कोरड्या हव्यात, म्हणजे पाण्याचा एक थेंब सुद्धा नको, कारण जरासा ओला आपल्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकतो. बुरशी लागू शकते ना, त्यामुळे ही स्टेप अगदी काळजीपूर्वक करायची. आणि आता सुरू होते खरी जादू. हे जे 2 दिवस आहेत ना, ह्यात आपण फक्त वाट पाहत नाही, तर आतमध्ये एक मस्त प्रक्रिया सुरू असते. मीठ आणि हळद कैरीमधलं पाणी शोषून घेतात आणि तिला मसाल्यांसाठी अगदी तयार करतात. यामुळेच आपलं लोणचं टिकतं आणि चवीलाही अप्रतिम लागतं. बरं, तर आता आपल्या कैऱ्या तर तयार झाल्यात. आता वळूया लोणच्याच्या आत्म्याकडे. हो, बरोबर. आपला खमंग, ताजा, घरगुती मसाला. ह्याच मसाल्यावर तर सगळ्यात चवीची मदार आहे. इथे एक छोटीशी टेप लक्षात ठेवा. मोहरी आणि मेथी अगदी मंद आचेवर, फक्त खमंग वास सुटेपर्यंतच भाजायचा, करपवायचा नाहीत. आणि हो, मसाला एकदम पीठ नाही करायचा, थोडा जाडसर, रवाळ ठेवायचा, म्हणजे खाताना दाताखाली आला की अजून मजा येते. चला तर मग, तयारी झाली, मसाला पण तयार आहे. आता वेळ आली आहे त्या क्षणाची, जिथे हे सगळं एकत्र येणार आहे. आपल्या लोणच्याला आता मूर्त स्वरूप द्यायचंय. हाच तो क्षण आहे जिथे आपलं लोणचं खऱ्या अर्थाने तयार व्हायला लागतं. एक एक फोड त्या मसाल्यात नीट घोळली गेली पाहिजे याची खात्री करा. इथेच त्या सगळ्या चवी एकत्र यायला सुरुवात होते. काय सुंदर दिसतंय नाही का? आता एक सुवर्ण नियम, जो कधीच कधीच मोडायचा नाही. तेल चांगलं गरम करून घ्या, पण वापरण्यापूर्वी त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या, म्हणजे अगदी पूर्णपणे. कारण गरम तेल टाकलं ना, तर सगळे मसाले जळून जातील आणि लोणच्याला कडवट चव येईल. हे तेल म्हणजे फक्त चव नाहीये, तर ते आपल्या लोणच्याचं संरक्षक कवच आहे. तेलाचा थर लोणच्याला हवेपासून वाचवतो, ज्यामुळे ते खराब होत नाही. म्हणून प्रत्येक फोड तेलात व्यवस्थित बुडलेली असली पाहिजे. मग बघा लोणचं कसं वर्षभर टिकतं ते. आपलं काम जवळजवळ संपलंय, पण खरी मजा अजून बाकी आहे. लोणचं बनवणं जेवढं महत्वाचं, तेवढंच ते मुरवणं आणि टिकवणं सुद्धा. चला तर त्याबद्दलच्या काही खास टिप्स पाहूया. आणि आता लागतो एक सगळ्यात महत्वाचा, पण न दिसणारा पदार्थ. तो म्हणजे संयम. या 4-5 दिवसात मसाले छान मुरतात, कैरी थोडी नरम होते आणि सगळ्या चवी एकजीव होतात. तेव्हाच लोणच्याला ती अस्सल, अविस्मरणीय चव येते. तर मग वर्षभर लोणच्याची चव टिकवण्यासाठी या 3 गोष्टी म्हणजे आपलं गुपित आहे. पाण्याचा एक थेंबही नको, चमचा नेहमी स्वच्छ आणि कोरडा हवा आणि बरणीत तेलाचा थर कायम वरती हवा. बस एवढं केलं की झालं.